रामकृष्ण हरी माऊली. मित्रांनो, आजच्या माऊलीचा जो काय पालखी सोहळा आहे त्यातला अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला आज आहे. आणि विशेष म्हणजे माऊलींनी काल भंडी शेगाव या ठिकाणी मुक्काम केला आणि आज दुपारचं जेवण करून माऊली या ठिकाणी भंडी शेगाववरून वाखळच्या दिशेला प्रस्थान करण्यासाठी निघणार आहे. आणि त्याच्यामध्येच बाजीरावची विहीर या ठिकाणी उभे रिंगण हा सोहळा या ठिकाणी पार पडणार. त्यासोबतच दुसरे गोरिंगण व चौथे गोरिंगण या ठिकाणी शेवटचं वाखळ या ठिकाणी माऊलींचं संपन्न होणार. आणि विशेष म्हणजे या वाखळच्या रिंगणामध्ये भरपूर साऱ्या या ठिकाणी वेगवेगळे संत महंत यांच्या दिंड्या पालख्या यासोबत या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी माऊलींचं हे रिंगण सोहळा पार पडणार आहे. आणि हा अविस्मरणीय सोहळा पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी वाखळच्या दिशेला माऊली निघाले. मित्रांनो, बघू शकता आपण माऊलींचा जो काय अश्व आहे तो या ठिकाणी निघालाय. आणि विशेष म्हणजे आजचा त्याच्यासाठीचा खूप सुंदर अविस्मरणीय सोहळा आज माऊलींचा आज आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण की माऊली स्वतः विराजमान होऊन या रिंगण सोहळ्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने रिंगण घेत असतात. आणि हा शीतळबंधूंचा अश्व या ठिकाणी आपण बघू शकता आणि मानाचा ध्वजही आहे. खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आपण पाठीमागच्या रिंगणामध्ये अनुभवलाय. आणि हा मानाचा नगारखाना माऊलींचा खूप पौराणिक असलेला या ठिकाणी आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने आजचा जो सोहळा आहे त्यासाठी सज्ज होण्यासाठी चाललेले आहेत माऊली या ठिकाणी आपण बघू शकताय. अगदी थोडंच अंतर पंढरीकडे पोहोचण्यासाठी राहिले, त्याच्यामुळे प्रत्येक वारकऱ्यांचा आनंद गगनात मावण्यात झाला. भजनाच्या तालावरती माऊली हळूहळू पावले टाकत पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. अगदीच थोड्या वेळात माऊली बाजीरावची विहीर या ठिकाणी पोहोचणार. त्या ठिकाणचा खूप सुंदर अविस्मरणीय सोहळा आपण वाखळचा आज अनुभवणार आहेत. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी प्रचंड गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी माऊली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. एक खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा हा अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण वाखळच्या दिशेनं प्रस्थान करण्यासाठी सज्ज आले. अगदी थोड्या वेळात माऊली या ठिकाणी पोहोचेल आणि सुंदर अविस्मरणीय सोहळ्याचा आपण साक्षी असणार आहोत. आपण बघू शकता अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी माऊलींचं स्वागत केलं जातंय. संसारातील सुखदुःख बाजूला सारून कुठेतरी पंढरीची वारी करण्यासाठी फक्त पुरुषच नाही तर महिलांनी भरपूर सारा या ठिकाणी सहभाग घेतलेला दिसतोय. कित्येकदा काही लोक विचार करतात की हे संसार सोडणारे लोक आहेत रे, पण नाही, संसार करूनही परमार्थ करता येतो हे लोक दाखवून देतात की सगळं मुलं बाळांचं, वडिलांचं, आईचं किंवा नवऱ्याचं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून कुठेतरी या महिला या वारीमध्ये सहभागी झाल्या आहेत. म्हणजे गाठोडी घेऊन ही पंढरीच्या दिशेला चालणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाहीये. मित्रांनो, माऊलींची पालखी अगदी काही क्षणात या ठिकाणी पोहोचणार आहे. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक जण डोळा लावून बसलाय. आस लागली माऊलींच्या पालखीची, कधी एकदाची माऊली पालखी या ठिकाणी येईल आणि हा जो सुंदर सोहळा आहे तो आम्ही आमच्या नयनाने टिपेल. हा सुंदर सोहळा अनुभवण्यासाठी भरपूर पब्लिक या ठिकाणी माऊलींच्या पालखीची वाट पाहताना दिसतात आहे. माऊलींची पालखी या ठिकाणी रस्त्यामध्ये आली आहे आणि अगदी थोड्या वेळातच माऊलींचा जो सुंदर सोहळा आहे अश्व रिंगण सोहळा माऊलींचा शेवटचा चौथ्या या ठिकाणी चालू होणार आहे. दर्शनासाठी जी भयानक अशी झुंबडी या ठिकाणी केली जाते. भरपूर भाविक आपलं दर्शन घेण्यासाठी माऊलींच्या पादुकांचं या ठिकाणी पळताना दिसत आहेत, धावताना दिसत आहेत. माऊलींचं रिंगण ज्या ठिकाणी होणार त्या ठिकाणी भरपूर वारकरी या ठिकाणी भजनाच्या तालावरती दंग होऊन अगोदरचे वारीतले खेळ खेळताना दिसतात. आपण त्याचा आनंद घेत आहे. बघू शकता आपण खूप सुंदर पद्धतीने हा सोहळा चालू.
आयुष्यातलं खरं सुख काय तर भजनाच्या तालावरती दंग होऊन हे नाच गाणं करणं. म्हणजे इतर डीजेवरती डान्स करून काहीतरी थोपाडगत उड्या मारण्यापेक्षा कुठेतरी भजनाच्या तालावरती आनंदाने उड्या मारणं खरंच अविस्मरणीय सोहळा आहे हा पंढरीच्या विठोबाचा सोहळा. मित्रांनो बघा धावा गावताना दिसतात या ठिकाणी. म्हणजे वारीतले खेळ हे असे उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी खेळले जातात. ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो अश्वरिंगण सोहळा या ठिकाणी चालू झाला. मित्रांनो आपण बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीचा या वर्षीचा वाखळचा रिंगण सोहळा पार पडतोय. अतिशय सुंदर आणि खूप भारी असा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. मित्रांनो यंदाच्या वारीचा हा सुंदर सोहळा कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.